नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी कुठे ना कुठे जोडलेला आहे. तो विषय आहे नागरीकरण. म्हणजे सोप्या भाषेत खेडी शहरं कशी बनतात. आपल्यापैकी अनेकांनी तर हे आपल्या डोळ्यासमोर घडताना पाहिलं असेल. तर आजच्या चर्चेतून आपण हेच समजून घेणार आहोत की ही प्रक्रिया का घडते, यामागे नेमकी कोणती कारणं आहेत आणि त्याचे आपल्या समाजावर काय चांगले वाईट परिणाम होतात. चला जरा या विषयाच्या खोलात जाऊया. सुरुवात एका छोट्या संवादाने करूया. कल्पना करा, एक शेतकरी आहेत तात्या आणि त्यांचा मुलगा सुरेश. त्यांच्यात बोलणं चाललंय. सुरेशला आता शेती करायची नाहीये, त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी करायची आहे. तो तात्यांना म्हणतो, तात्या, कारखान्यात नोकरी केली ना की मला दर महिन्याला पगार मिळेल, जास्त वेळ काम केलं तर जादा पैसे, दिवाळीला बोनस पण मिळेल. पण तात्यांना शेतीची चिंता वाटतेय. हा जो संवाद आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. हो, कारण यात 2 पिढ्या दिसतायत. अगदी 2 पिढ्या आणि 2 वेगवेगळ्या जीवनशैली. म्हणजे बघा, सुरेशला नोकरीमध्ये एक प्रकारची स्थिरता दिसते, एक आर्थिक सुरक्षिता. जी शेतीत नाही मिळत, बरोबर. अनिश्चितता असते तिथे. नेमका तोच मुद्दा. आणि हीच गोष्ट, हीच सुरक्षिततेची भावना लाखो तरुणांना खेड्यातून शहरांकडे खेचून आणते. बरोबर. आणि सुरेश पुढे जे म्हणतो ते तर या बदलाचं जणू भविष्यच दाखवतं. तो म्हणतो की कारखाना सुरू झाल्यामुळे रस्त्यांचा विकास होईल, दवाखाने, शाळा, कॉलेज, मोठ्या इमारती उभ्या राहतील, बाहेरून लोक राहायला येतील, गावाचा पसारा वाढेल, गावाचा विकास होईल. तर सुरेश जे सांगतोय तोच नागरीकरणाचा पाया आहे. पण याची काही अधिकृत व्याख्या वगैरे आहे का? म्हणजे सरकार एखाद्या वस्तीला शहर कधी म्हणतं? हो, त्यासाठी काही ठरलेले निकष आहेत. भारतीय जनगणना कार्यालयाने 1961 सालीच काही नियम ठरवले आहेत. अच्छा. पहिला नियम असा की जिथे काम करणाऱ्या पुरुषांपैकी 75% पुरुष शेती सोडून इतर व्यवसायांमध्ये असतील. म्हणजे कारखान्यात, दुकानात, ऑफिसात. बरोबर. दुसरा निकष आहे त्या वस्तीची लोकसंख्या 5,000पेक्षा जास्त असावी. आणि तिसरा म्हणजे लोकसंख्येची घनता. म्हणजे दर चौरस किलोमीटरला किमान 400 लोक तरी राहायला हवेत. म्हणजे फक्त गर्दी असून चालत नाही, तर तिथले लोक पैसे कसे कमवतात हे महत्वाचं आहे. अगदी. जर गावकरी शेती सोडून दुसरे उद्योगधंदे करू लागले तरच त्या वस्तीचं कॅरेक्टर बदलतं आणि ती शहर बनायच्या मार्गावर येते. म्हणजे हे त्या गावाच्या आर्थिक DNA मध्ये होणारा बदलासारखा आहे. अगदी अचूक शब्द वापरलात. तो केवळ लोकसंख्येचा बदल नाही, तर आर्थिक आणि सामाजिक रचनेत होणारा बदल आहे. आणि जेव्हा एखादं गाव या निकषांमध्ये बसतं तेव्हा तिथली व्यवस्था बदलते. म्हणजे ग्रामपंचायत जाऊन. हो, ग्रामपंचायतीऐवजी नगरपरिषद किंवा नगरपालिका येते. मग या संस्थेवर नागरिकांना पिण्याचं पाणी, रस्ते, सांडपाणी व्यवस्था, दिवाबत्ती यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी येते. हे सगळं खूप रंजक आहे. पण ही प्रक्रिया इतक्या वेगाने का घडते? सुरेशसारख्या लाखो तरुणांना शहराकडे खेचणारी अशी कोणती इंजिन्स आहेत जी या बदलाला गती देतात? याची अनेक कारणे आहेत. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे औद्योगिकरण. म्हणजे कारखाने सुरू होणं. हो, जेव्हा एखाद्या भागात उद्योगधंदे वाढतात, कारखाने किंवा गिरण्या सुरू होतात, तेव्हा रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होतात. सुरेशच्या कथेतला कारखाना हे याचं उत्तम उदाहरण आहे. तो कारखाना एक प्रकारे चुंबकासारखं काम करतो, जो आजूबाजूच्या प्रदेशातल्या लोकांना कामाच्या शोधात स्वतःकडे खेचून घेतो. याचं आपल्या इतिहासातलं काही मोठं उदाहरण आहे का? हो, उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई. 19व्या शतकात मुंबईत मोठ्या प्रमाणावर कापड गिरण्या सुरू झाल्या. हो, गिरणगाव म्हणून ओळख होती. अगदी. आणि त्यामुळे मुंबई शहराची वाढ झपाट्याने झाली. जी मूळची कोळ्यांची लहान लहान गावं होती, ती या औद्योगिकीकरणामुळे आणि नागरीकरणामुळे आजच्या मुंबई महानगराचा एक भाग बनली. सुरेश ज्या बदलाचं स्वप्न पाहतोय, तोच बदल मुंबईने 100 वर्षांपूर्वी अनुभवला. म्हणजे नोकरी हे सर्वात मोठं आकर्षण आहे. याशिवाय अजून काय? दुसरं महत्त्वाचं कारण आहे व्यापार. काही ठिकाणं भौगोलिकदृष्ट्या मालाची ने-आण करण्यासाठी, साठवणूक करण्यासाठी किंवा चढ उतार करण्यासाठी खूप सोयीची असतात. जसं की बंदर वगैरे. हो, किंवा देशाच्या मध्यभागी असलेलं ठिकाण जसं की नागपूर. तिथे व्यापार आणि त्याच्याशी संबंधित सेवांची वाढ होते.
म्हणजे व्यापारी संकुल, बँका, गोदामं, शीतगृह, हॉटेल्स. मला यावर थोडं थांबावंसं वाटतंय. तुम्ही नागपूरचं उदाहरण दिलंत. म्हणजे केवळ जागा महत्वाची ठरली. तिथे कुठला मोठा उद्योग नसतानाही फक्त लोकेशन 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 या मंत्रामुळे ते शहर वाढलं. बऱ्याच अंशी ते खरं आहे. नागपूर देशाच्या केंद्रस्थानी असल्यामुळे ते व्यापारासाठी एक नैसर्गिक केंद्र बनलं. त्यामुळे तिथे मालाची साठवणूक आणि वितरण करणाऱ्या कंपन्या आल्या, वाहतूक व्यवसाय वाढला आणि त्याला पूरक सेवा वाढल्या. या सगळ्यामुळे तिथे नागरीकरण वाढत गेलं. प्रत्येक शहराच्या वाढीमागे फक्त उद्योगच असेल असं नाही. काही वेळा त्याचं भौगोलिक स्थान हेच विकासाचं इंजिन ठरतं. हे खूपच वेगळं आहे. पुढचं कारण काय? तिसरं कारण थोडं अनपेक्षित वाटू शकतं. ते म्हणजे शेतीमधील तंत्रज्ञान आणि यंत्रीकरण. थांबा. म्हणजे शेती जास्त कार्यक्षम झाली म्हणून शेतातली माणसं कमी झाली? हा तर एक विरोधाभास आहे. बरोबर. आपण नेहमी शेतीचा विकास म्हणजे गावात समृद्धी येईल असं मानतो, पण इथे तर विकासामुळेच गाव रिकामं व्हायला मदत होतीये. अगदी. हाच तो विरोधाभास आहे. गेल्या काही दशकांमध्ये शेतीत ट्रॅक्टर, कापणी यंत्र अशा यंत्रांचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळात जास्त काम होऊ लागलं. आणि मग उरलेले लोक? याचा परिणाम असा झाला की शेतीत पारंपरिक पद्धतीने काम करणारं अतिरिक्त मनुष्यबळ मोकळं झालं. या कामगार वर्गाकडे गावात दुसरं काम नव्हतं. त्यामुळे ते रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित झाले. म्हणजे एका अर्थी शेतीतल्या प्रगतीने शहरातल्या गर्दीला खतपाणी घातलं. कमाल आहे. म्हणजे तात्यांनी जर नवीन ट्रॅक्टर घेतला तर अप्रत्यक्षपणे ते सुरेशला शहरात जायलाच प्रोत्साहन देत आहेत. हो. पुढचं कारण अर्थातच स्थलांतर असणार. हो. स्थलांतर हा नागरीकरणावर परिणाम करणारा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हे स्थलांतर अल्पकालीन, दीर्घकालीन किंवा कायमस्वरूपी असू शकतं. उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे आणि चांगल्या संधींमुळे शहरांमधील स्थलांतरित लोकांची संख्या वाढते. जसं आपण पुणे आणि मुंबईत पाहतो. हो. या शहरांमध्ये देशभरातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतं हे आपण पाहतोच. आणि या सगळ्याला जोडणारं शेवटचं कारण म्हणजे वाहतूक आणि संदेशवहन. बरोबर? अगदी. ज्या भागांमध्ये रस्ते, लोहमार्ग यांसारख्या वाहतुकीच्या सोयींचा विकास होतो, त्या भागातील लहान वस्त्या आणि गावांचं नागरीकरण वेगाने घडून येतं. याचं काही उदाहरण? उदाहरणार्थ, कोकण रेल्वे विकसित झाल्यावर त्या मार्गाच्या जवळ असलेल्या सावर्डे, जे रत्नागिरी जिल्ह्यात आहे, त्यासारख्या अनेक गावांचा विकास झाला. कारण तिथे पोहोचणं सोपं झालं, मालाची ने-आण सोपी झाली आणि त्यामुळे छोटे-मोठे व्यवसाय उभे राहिले. ठीक आहे. तर कारणं स्पष्ट झाली, पण या सगळ्या सुविधा जेव्हा शहरात एकाच ठिकाणी केंद्रित होतात, तेव्हा एक प्रकारचा ताण निर्माण होत असणार. लाखोंच्या संख्येने लोक जेव्हा या संधींसाठी आणि सुविधांसाठी शहरात येतात, तेव्हा शहराची व्यवस्था कोलमडून पडत नाही का? नेमक्या याच मुद्द्यावर आपण नागरीकरणाच्या दोन्ही बाजूंवर येतो. याचे फायदे आहेत, पण तेवढ्याच गंभीर समस्याही आहेत. आधी फायद्यांबद्दल बोलूया. ठीक आहे. पहिला फायदा म्हणजे सामाजिक एकोपा. शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रदेशातून वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक एकत्र येऊन राहतात. यामुळे त्यांच्यात सांस्कृतिक आणि सामाजिक रूढी परंपरांची देवाणघेवाण होते. पण आपण हेही पाहतो की शहरांमध्ये वेगवेगळ्या गटांमध्ये संघर्ष जास्त तीव्र होतात. भाषेवरून, प्रांतावरून किंवा धर्मावरून होणारे वाद खेड्यांपेक्षा शहरात जास्त दिसतात. मग हा सामाजिक एकोपा खरोखर अस्तित्वात असतो का? तुमचा मुद्दा महत्त्वाचा आहे. एकोपा म्हणजे संघर्ष नसणं असं नाही. शहरात विविधता जास्त असल्यामुळे संघर्षाची शक्यताही जास्त असते. पण त्याचबरोबर एकमेकांच्या सण उत्सवांमध्ये सहभागी होणं, वेगळ्या खाद्य संस्कृती स्वीकारणं यांसारख्या गोष्टींमधून एक मिश्र संस्कृती जन्माला येते, जी खेड्यांमध्ये सहसा दिसत नाही. ही देवाणघेवाण हा एक सकारात्मक पैलू आहे, जरी त्याला संघर्षाची किनार असली तरी. ठीक आहे, हा मुद्दा पटण्यासारखा आहे. दुसरा फायदा काय? दुसरा फायदा आहे आधुनिकीकरण. शहरांमध्ये नवीन तंत्रज्ञान, अद्ययावत माहिती यांचा लाभ सर्वात आधी मिळतो. उद्योग आणि व्यवसायासंबंधी नवीन प्रकल्प इथेच विकसित होतात. यामुळे लोकांचं राहणीमान सुधारतंय. आणि तिसरा म्हणजे सोयीसुविधा. हो. शिक्षण, वैद्यकीय सेवा, वाहतूक यांसारख्या उत्तम दर्जाच्या सुविधा शहरांमध्ये उपलब्ध होतात. पुणे शहर शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं ते याचमुळे. पण इथेच खरी अडचण सुरू होते. या सगळ्या फायद्यांची किंमत चुकवावी लागते. आणि ती किंमत म्हणजे शहरात निर्माण होणाऱ्या समस्या. बरोबर. नागरीकरणाच्या समस्या खूप गंभीर आहेत. यातली पहिली आणि सर्वात मोठी समस्या आहे झोपडपट्टी. म्हणजे स्लम्स. हो.
शहरांमध्ये लोकसंख्या ज्या वेगाने वाढते त्या प्रमाणात सर्वांसाठी घरांची सोय होत नाही. म्हणजे सुरेशसारखे तरुण शहरात येतात ते याच वास्तवाला सामोरे जातात. कारखाना नोकरी देतो पण राहायला घर देत नाही. मग ते कुठे राहतात? असे लोक शहरात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवर तात्पुरती कच्च्या स्वरूपाची घरं बांधतात. ही घरं बहुतेकदा अनधिकृत असतात, त्यामुळे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सोयीसुविधा मिळत नाहीत. आणि तिथे खूप गर्दी असते. प्रचंड. तिथे घरांची घनता खूप जास्त असते, रस्ते अरुंद असतात आणि मूलभूत सुविधांचा पूर्णपणे अभाव असतो. यातून सामाजिक आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. शहराचं चकाचक रूप आणि झोपडपट्टीतील वास्तव यात जमीन अस्मानाचा फरक असतो. ही झाली घरांची समस्या. दुसरी मोठी समस्या रस्त्यावर दिसते ती म्हणजे वाहतुकीची कोंडी. ट्रॅफिक जॅम. हो, पुण्यातून मुंबईला जाताना किंवा मुंबईतच एका भागातून दुसऱ्या भागात जाताना हा अनुभव रोजच येतो. प्रवासात जाणारा वेळ आणि मानसिक त्रास हा तर गणतीतच नसतो. अगदी. शहराचा विस्तार झाल्यामुळे लोक मुख्य शहरापासून दूर उपनगरांमध्ये राहायला जातात. पण नोकरी, व्यवसाय, शिक्षण या सगळ्यासाठी त्यांना रोज शहराचा मध्यवर्ती भागात यावं लागतं. आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट अपुरा पडतो. बरोबर. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडते आणि खासगी वाहनांची गर्दी वाढते. याचा परिणाम म्हणजे वाहतुकीची कोंडी होते. यासोबतच हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण ही शहरांमधील एक अतिशय जटिल समस्या आहे, जिचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. आणि एक सामाजिक समस्या, गुन्हेगारी. जर सुरेशला शहरात नोकरी मिळाली नाही तर काय? शहराचं आकर्षण फसवं ठरू शकतं. आणि हीच चौथी गंभीर समस्या आहे. स्थलांतरित झालेल्या सगळ्याच लोकांना योग्य रोजगार मिळतो असं नाही. त्यामुळे काही लोक पैसे कमवण्यासाठी अवैध मार्गांचा वापर करतात. आणि त्यातून गुन्हेगारी वाढते. हो, चोरी, घरफोडी, मारामाऱ्या, खून यांसारखे गुन्हे वाढतात. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर बनतात आणि पोलीस व न्याययंत्रणेवरचा ताण वाढतो. या समस्या ऐकून अंगावर काटा येतोय. भारतात नागरीकरणाचा वेग नेमका किती आहे याबद्दलची आकडेवारी काय सांगते? आकडेवारी खूप बोलकी आहे. 1961 साली भारताची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 17.97% होती. म्हणजे 100 पैकी साधारण 18 लोक शहरात राहत होते. बरोबर. आणि आता 2011 मध्ये हाच आकडा 37.07% झाला. म्हणजे 100 पैकी 37 पेक्षा जास्त लोक शहरात राहू लागले. पण यातील खरी गोष्ट आकड्यात नाही, तर त्याच्या वाढीच्या वेगात आहे. ते कसं? जर आपण 1961 ते 1981 हा 20 वर्षांचा काळ पाहिला, तर नागरी लोकसंख्येची वाढ साधारण 5.55% होती. पण त्यानंतरच्या काळात म्हणजे 1981 ते 2011 या 30 वर्षात ही वाढ तब्बल 13.73% पोहोचली. बापरे, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त वेगाने वाढ झाली. हो. यावरून हे स्पष्ट होतं की भारतात नागरीकरणाचा वेग काळानुसार झपाट्याने वाढत चालला आहे. आपण एका प्रचंड मोठ्या बदलाच्या मधोमध उभे आहोत. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण सुरेश आणि तात्यांच्या कथेतून शहराचं आकर्षण पाहिलं, ते कसं तयार होतं याची कारणं समजून घेतली आणि त्याचे फायदे तोटेही अभ्यासले. हे तर स्पष्ट आहे की या प्रक्रियेला थांबवता येणार नाही. तिला थांबवण्यापेक्षा तिचं योग्य नियोजन करणं जास्त महत्त्वाचं आहे. यासाठीच स्मार्ट सिटी सारख्या योजना राबवल्या जात आहेत. स्मार्ट सिटी म्हणजे नक्की काय? हा शब्द आपण खूप ऐकतो, पण त्याचा नेमका अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर स्मार्ट सिटी म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून शहराला जास्त जागरूक आणि कार्यक्षम बनवणं. म्हणजे असं समजा की रस्त्यावरचे ट्रॅफिक लाईट्स फक्त टायमरवर चालत नाहीत, तर ते रस्त्यावरच्या गाड्यांची गर्दी बघून आपोआप बदलतात. किंवा कचराकुंडी भरली की थेट पालिकेला मेसेज जातो. यातून शहरातील वाहतूक, संपर्क यंत्रणा अधिक सक्षम करणे हा उद्देश आहे. पण स्मार्ट सिटी योजना खरोखरच झोपडपट्टी किंवा गुन्हेगारीसारख्या मूळ समस्यांवर उपाय करू शकते का? की हा फक्त एक वरवरचा तांत्रिक मुलामा आहे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. स्मार्ट सिटी योजना या समस्या थेट सोडू शकत नाही, पण ती व्यवस्थापनात मदत करू शकते. उदाहरणार्थ, चांगल्या नियोजनामुळे आणि तंत्रज्ञानामुळे स्वस्त घरांचे प्रकल्प अधिक कार्यक्षमतेने राबवता येऊ शकतात. अच्छा. शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे गुन्हेगारी रोखायला मदत करू शकते. पण या मूळ सामाजिक आर्थिक समस्या आहेत आणि त्यासाठी तंत्रज्ञानासोबतच धोरणात्मक बदलांचीही गरज आहे.
स्वच्छ भारत अभियानसारखे उपक्रम लोकांना सोबत घेऊन प्रदूषणासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी आवश्यक आहेत. आजच्या चर्चेतनं एक गोष्ट स्पष्ट झाली की विकास आणि समस्या या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला सुरेशला दिसणारी संधी आणि प्रगती आहे, तर दुसऱ्या बाजूला तात्यांना वाटणारी भीती आणि शहरातलं अव्यवस्थित वास्तव आहे. जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. या स्रोतांमध्ये आपण खेड्यातून शहराकडे होणाऱ्या बदलाची चर्चा केली, पण आता तंत्रज्ञानामुळे वर्क फ्रॉम होम सारख्या संकल्पना वाढत आहेत. हो, करोनानंतर तर खूपच वाढले हे. अगदी. मग भविष्यात आपल्याला याच्या उलट प्रवाह पाहायला मिळेल का? शहरांकडून खेड्याकडे एका स्मार्ट विलेजची कल्पना कशी असेल, जिथे गावाकडची शांतता आणि आधुनिक संधी यांचा मेळ घातला जाईल? यावर नक्की विचार करण्यासारखं आहे.